वेलकम स्टुडंट. इकडे आपण ऑपरेटिंग सिस्टीमचं आपलं पहिलं प्रॅक्टिकल सॉल्व करतो आहे. सो ऑपरेटिंग सिस्टीमची मॅन्युअल कॉपी इंटरनेटवरती अवेलेबल आहे. नसेल तर मी डिरेक्टली ती ग्रुपवरती टाकेन किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नो प्रॉब्लेम. सो आपण डिरेक्टली फर्स्ट एक्सपेरिमेंटकडे जाऊया. ओके, आता एक्सपेरिमेंट चालू करण्याच्या अगोदर एवढंच सांगेन की आतापर्यंत जी तुम्ही सगळ्या विषयांची जी प्रॅक्टिकल्स केली ती विंडोज बेस होती. म्हणजे विंडोजवरती तुम्ही कुठलं तरी सॉफ्टवेअर वापरायचं. पण इकडे कसं आहे, इकडे आपल्याला लायनक्स यूज करायला सांगितलं आहे. ओके, मग लायनक्स ही ओपन सोर्स सिस्टीम आहे. ओपन सोर्स म्हणजेच थोडक्यात ती फ्री आहे. त्याच्यामुळे तुम्ही इझिली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या पी सीमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकता. ॲडव्हान्टेजेस असे आहेत की पूर्णपणे सिक्युअर्ड आहे आणि हॅकिंग वगैरे जास्त त्याच्यावर होत नाहीत. त्याच्यामुळे मोठमोठे ऑर्गनायझेशन ही सिस्टीम फॉलो करतात. त्यात करून GUI जर आपण उबंटूचं एक्झाम्पल घेतलं. ओके, उबंटू ही एक लायनक्स बेसच आहे. म्हणजेच फ्रीवेअर असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे अशा प्रकारे बरेचसे डेव्हलपमेंट व्हर्जन्स आले आहेत. त्यापैकी एक उबंटू आहे. सो आपण जी लॅबमध्ये वापरतो ती उबंटूच फॉलो करतो. सो उबंटूबद्दल सांगेल तर उबंटूमध्ये टर्मिनल म्हणून एक CMD सारखी स्क्रीन येते, ज्याच्यामध्ये त्याला आपण शेल बोलतो लायनक्समध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला एखादा फोल्डर बनवायचा असेल तर MKDIR दॅट इज मेक डिरेक्टरी ही कमांड रन करता. ओके, आता हे कमांड जे आहेत ते आपले रेग्युलर म्हणजे अगोदरपासून ठरलेले आहेत, ते आपण तयार करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर लायनक्समध्ये ऑपरेशन्स करायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे कमांड तुम्हाला माहिती असले गरजेचं आहे. ओके, सो पहिला आपला एक्सपेरिमेंट आहे इन्स्टॉल अँड कन्फ्युगर लायनक्स ऑर अलाइक ऑपरेटिंग सिस्टीम. सो आपल्याला त्यांनी पहिल्या एक्सपेरिमेंटला काय सांगितलं आहे तर इन्स्टॉल करून दाखवा लायनक्सची ऑपरेटिंग सिस्टीम. सो वेळ न घालवता आपण डिरेक्टली ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी काय स्टेप आहे ते बघूया. सो पहिला आपला एक्सपेरिमेंट आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स बघा काय लिहिलं आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलं आहे. लायनक्स इज द बेस ऑफ मेनी ऑफ ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन टू रिप्लेस विंडोज अँड मॅक OS. ठीक आहे. त्याच्यानंतर इट इज free to download and install on any other computer because it is open source. There are a variety of different versions or distributions available developed by different groups. To prevent hacking attempt, many organizations keep their Linux operating system private. Many other makes their variation of Linux available publicly so that a whole world can benefit ॲट लार्ज. ओके, थोडक्यात तुम्हाला ह्या पॉईंटवरनं लायनक्सचा एक बेस कळला असेल की लायनक्स किती स्ट्रॉंग आहे तो. त्याचप्रमाणे आपण लायनक्सचा यूज करून आपला डेटा कसा सिक्युअर ठेवू शकतो आणि त्याचप्रमाणे एवढं सगळं फीचर्स देऊन पण ही सिस्टीम फ्री आहे. ओके, सो COs आणि POs तुम्ही इथे वाचून घ्या. तुमच्याकडे ती मॅन्युअलची कॉपी मी देतो, असेल तर नो प्रॉब्लेम. इकडे बघा थिअरॉटिकल बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी आपल्याला लायनक्स कशी इन्स्टॉल करायची त्याच्याबद्दल सांगितलं आहे. स्टेप 1, डाउनलोड द ISO फाईल. आता ISO फाईल काय असते हे आता आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे कारण आपण थर्ड इयर स्टुडंट आहात. सो ISO फाईलमध्ये ही थोडक्यात जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर यामध्ये ती ऑपरेटिंग सिस्टीम असते. ओके, ऑपरेटिंग सिस्टीम कॅरी करणारी एक फाईल. ओके, जे तुम्ही तुमच्या पेनड्राईव्हमध्ये टाकून तो पेनड्राईव्ह बुटेबल बनवता आणि त्यानंतर तो पेनड्राईव्ह जोडून ती लायनक्स सिस्टीम त्या पर्टिक्युलर PCमध्ये इन्स्टॉल करता. ओके, ज्यांना माहिती नसेल त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, ज्यांना माहिती असेल त्यांना नो प्रॉब्लेम. ओके, आफ्टर दॅट सेकंड, बूट युअर सिस्टीम विथ बुटेबल DVD USB ड्राईव्ह टू स्टार्ट द इन्स्टॉलेशन. क्लिक ऑन इन्स्टॉल उबंटू. ओके, आता बूट युअर सिस्टीम म्हणजे काय वेगळं करायचं नाही आहे. बूट युअर सिस्टीम म्हणजे तुमची सिस्टीम चालू करायची आहे विथ बुटेबल DVD और USB ड्राईव्ह. जसं मी मगाशी बोललो ती ISO फाईल वापरून तुम्ही तुमचा बुटेबल पेनड्राईव्ह बनवणार किंवा बुटेबल DVD डिस्क बनवू शकता. सो तुमचा PC किंवा लॅपटॉप जो काही आहे तो तुम्ही पर्टिक्युलर USB ड्राईव्ह जो बुटेबल असेल लावून बूट करायचा म्हणजे चालू करायचा. टू स्टार्ट द इन्स्टॉलेशन क्लिक ऑन इन्स्टॉल उबंटू. ते इन्स्टॉल उबंटू करायचं. त्याच्यानंतर इकडे ह्या पर्टिक्युलर स्टेप्स दिल्या आहेत जे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो ह्या सगळ्या स्टेप्स आहेत आणि त्याच्यानंतर तुमची लायनक्स इन्स्टॉल होईल. ओके, आता रिसोर्स रिक्वायर्ड कम्प्युटर सिस्टीम आणि ऑपरेटिंग सिस्टीम इकडे त्यांनी रिसोर्स रिक्वायर्ड सांगितलेले आहे. ओके, आता लायनक्स इन्स्टॉल होण्यासाठी एक ठराविक स्पेस लागते.
किती लागते, काय लागते ते आपण बघूया, आणि त्यानंतर क्वेश्चन्स आहेत. सो आपण डिरेक्टली पहिलं जे एम आहे त्याच्याकडे जाऊया. त्याच्यासाठी मी एका वेबसाईटची मदत घेतो. दॅट इज इन्स्टॉल उबंटू ट्युटोरियल म्हणून त्यांनी इकडे दिलं आहे. सो ओव्हरव्ह्यू बघा. ओके, हा त्याचा साधारण यू आय आहे. हा समोर दिसतो असा यू आय आहे, स्वच्छ आणि लॅक न होणारा असा यू आय आपण म्हणू शकतो. द उबंटू डेस्कटॉप इज इझी टू यूज. बघा, इट इझी टू यूज. त्यानंतर इझी टू इन्स्टॉल अँड इन्क्लूड एव्हरीथिंग यू नीड टू रन युअर ऑर्गनायझेशन, स्कूल, होम ऑर एंटरप्राइजेस. इट इज ऑल्सो ओपन सोर्स, सिक्युर्ड अँड ॲक्सेसिबल अँड फ्री टू डाउनलोड. कळत आहे? म्हणजे आपल्याला खूप सारे फीचर उबंटू थ्रू मिळत आहेत. कोणते तर सिक्युअर आणि ओपन सोर्स हे दोन महत्त्वाचे फीचर्स आहेत. ओके, त्याच्यामुळे फ्री टू डाउनलोड. ओके, सो हा आपला पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट काय आहे, तर कनेक्ट युअर लॅपटॉप टू पॉवर सर्व्हिस. ओके, म्हणजेच काय, तुमच्या लॅपटॉपला किंवा तुमच्या पी सीला पॉवर सर्व्हिस पाहिजे, पॉवर सोर्स पाहिजे. आफ्टर दॅट एन्श्युअर यू हॅव ॲट लिस्ट 25 GB ऑफ फ्री स्टोरेज स्पेस और 5 GB ऑफ मिनिमल इन्स्टॉलेशन. म्हणजे काय, जर 25 GBची जरी ॲटलिस्ट तुमच्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे व्हर्जन. और मिनिमल इन्स्टॉलेशन म्हणून एक त्याच्यात भाग येतो जो मग इन्स्टॉलेशनच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. त्याच्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 5 GB तरी स्पेस लागेल. हॅव ॲक्सेस टू आयदर DVD और USB ड्राईव्ह. म्हणजेच काय, DVD ड्राईव्ह जर तुमच्या लॅपटॉपला नसेल, बऱ्याच जणांचं नसतं, तर तुम्हाला एक्सटर्नल DVD ड्राईव्ह लावावा लागतो, किंवा USB वापरा. म्हणजे डायरेक्ट बुटेबल पेनड्राईव्ह तुम्ही तिकडे वापरू शकता. मेक शुअर यू हॅव रिसेंट बॅकअप ऑफ युअर डेटा. ओके, म्हणजे जर कुठला काही प्रॉब्लेम झाला, कारण आपण ऑपरेटिंग सिस्टीम बदलतो आहे ना, मग त्याच्यासाठी कोणताही जर प्रॉब्लेम झाला तर तुमच्या एक डेटाचा बॅकअप घेतलेला असणं, तुमच्या एक डेटाची रेप्लिका असणं गरजेचं आहे. सो तेवढं बघायचं. आफ्टर दॅट थर्ड काय आहे, बूट फ्रॉम DVD. ओके, इट इज इझी टू इन्स्टॉल उबंटू फ्रॉम DVD. हियर्स व्हॉट यू नीड टू डू. फर्स्ट, put the Ubuntu DVD into your optical or DVD drive and restart your computer. म्हणजेच काय आहे, यांनी काय घेतलं की उबंटू इन्स्टॉल करणं सोपं आहे. सिम्पली तुमची अशी DVD ज्यामध्ये उबंटूची ISO फाईल तुम्ही मारलेली आहे ती तुमच्या DVD ड्राईव्हमध्ये टाका, DVD ड्राईव्ह बंद करा आणि तुमचा कम्प्युटर रिस्टार्ट करा. ओके, त्याच्यानंतर फ्रॉम हिअर यू कॅन सिलेक्ट युअर लँग्वेज फ्रॉम अ लिस्ट ऑन दी लेफ्ट अँड चॉईस दी between either installing Ubuntu directly or try the desktop first. If you like what you see, you can also install Ubuntu from this mode too. Depending on your computer configuration, may instead see the alternative boot menu showing a large language selection pane. Use your mouse or cursor key to select a language and you will be presented with a simple menu. ओके, हे थोडक्यात तुम्हाला इकडे काय सांगितलं तर जेव्हा तुम्ही ती CD टाकता तेव्हा तुम्हाला आयदर ट्राय उबंटू किंवा इन्स्टॉल उबंटू असे दोन प्रकार दाखवतात. ओके, मग ट्राय उबंटू म्हटलं तर तुम्ही ॲक्च्युअली इन्स्टॉल करत नाही उबंटू, तर तुम्ही त्याची थोड्या वेळासाठी ट्रायल घेता. ओके, आणि जर इन्स्टॉल आहे तर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे बदलली जाते. ओके, सो आपण सध्या लॅबमध्ये जी वापरतो ना, सो आपल्याला उबंटू फक्त लायनक्सच्या प्रॅक्टिकलसाठी लागतो. ओके, ऑपरेटिंग सिस्टीमच्या. सो आपण तिकडे ट्राय उबंटू करून घेतो किंवा व्हर्च्युअल मशीन वापरतो. ओके, सो ह्या बाजूला तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे आणि ट्राय उबंटू किंवा इन्स्टॉल उबंटू जे काय तुम्हाला करायचं आहे ते करायचं. ओके, सो आता नेक्स्ट स्टेपला जातो, बूट फ्रॉम USB फ्लॅश ड्राईव्ह. आता फ्लॅश ड्राईव्हशी जर बूट करायचं असेल, म्हणजेच काय, तुमचा बुटेबल पेन ड्राईव्ह वगैरे लावायचं असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही पेन ड्राईव्ह लावलात ना की तुम्ही जे कम्प्युटर रिस्टार्ट करता त्यावेळी पहिल्यांदा कम्प्युटर USB थ्रू बूट होतो. म्हणजेच काय, पहिल्यांदा तो डिरेक्ट आपल्या सिक्वेन्सने जर जाता आधी USB ला काय लागलं आहे का, मग काय लागलं आहे, त्याच्या आतमध्ये कोणता डेटा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बुटेबल पेन ड्राईव्ह लावला तर तो आधी तिकडनं डिटेक्ट करतो. तसं जर नाही होत असेल तर बघा इकडे लिहिलं आहे, इफ युअर कम्प्युटर डज नॉट ऑटोमॅटिकली बूट फ्रॉम USB, ट्राय होल्डिंग F12 व्हेन युअर कम्प्युटर फर्स्ट स्टार्ट. ओके, आता आपल्याला माहिती आहे आपण विंडोज जरी इन्स्टॉल करत असतो तरी आपण बघा कम्प्युटर चालू करताना म्हणजे CD टाकल्यानंतर चालू करताना F12 किंवा जे काय हॉटकीज आहेत त्याचे हॉटकीज म्हणतात, माहिती आहेत बऱ्याच जणांना, ते आपण प्रेस करतो. कशाला, तर जेणेकरून कंट्रोल तिथे जावा जिकडनं तुम्हाला बूटचा कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ती स्क्रीन दिसली पाहिजे. ओके, सो ही बेसिक गोष्ट ही माहिती आहे. नेक्स्ट स्टेपला जाऊया, प्रिपेअर टू इन्स्टॉल उबंटू. ओके, आता जसं बघा मगाशी आपण म्हटलेलं
you will be first be asked to select your keyboard layout. Okay, keyboard layout आपल्याला सिलेक्ट करायचं होणार. If the installer doesn't guess the default layout correctly, use the detect keyboard layout button to run through a brief configuration procedure. After selecting a continue, you will be asked what app would you like to install to start with. Okay, the two options are नॉर्मल इन्स्टॉलेशन अँड मिनिमल इन्स्टॉलेशन. जसं आपण मगाशी बोललो की नॉर्मलला ॲटलिस्ट 25 GB स्पेस पाहिजे आणि मिनिमलला 5 GB पाहिजे. सो ते दोन ऑप्शन असतात. द फर्स्ट इज इक्विवलंट टू द ओल्ड डिफॉल्ट बंडल ऑफ युटिलिटीज, ॲप्लिकेशन्स, गेम्स अँड मीडिया प्लेयर्स. ओके, म्हणजे आता थोडक्यात मला इकडे दोन ऑप्शन्स देत आहेत, एक नॉर्मल आणि एक मिनिमल. त्याच्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. ओके, देन अदर ऑप्शन्स, download update using while installing Ubuntu. Okay, we advise enabling both download update and install third party software. म्हणजे उद्या तुम्हाला जर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर वापरायचं असेल वेगवेगळ्या याच्यासाठी तर हे दोन्ही चेकबॉक्स तुम्ही इनेबल करा. त्याचप्रमाणे अपडेटसाठी पण चेकबॉक्स इनेबल करा आणि तुम्ही मिनिमल नाही नॉर्मल इन्स्टॉलेशनलाच जाणार आहात, कारण आपल्याला फुल व्हर्जन जो आहे म्हणजे 25 GB तो इन्स्टॉल करायचा आहे. सो आपण आता नेक्स्ट स्टेपला जाऊया. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, यूज चेक्स बॉक्स टू चूज वेदर यू विल लाईक टू इन्स्टॉल उबंटू. ओके, म्हणजेच काय थोडक्यात आता तुम्हाला चेकबॉक्स सिलेक्ट करायला सांगितलं आहे कुठला, इरेज डिस्क अँड इन्स्टॉल उबंटू. ओके, आता आपण लॅबमध्ये करताना समथिंग एल्सला जातो कारण आपल्याला डिस्क इरेज करायची नाही. ओके, बघा इकडे लिहिलेलं आहे, if you have advanced user choose the something else option. ओके, प्रत्येकाच्या खाली बघा काय काय लिहिलेलं आहे. इकडे एरियाजमध्ये काय लिहिलं आहे, दिस विल डिलीट ऑल युअर प्रोग्राम, डॉक्युमेंट, फोटोज, म्युझिक अँड एनी अदर फाइल्स इन ऑल ऑपरेटिंग सिस्टीम. इकडे त्यांनी क्लिअर दिलं आहे, इन्स्टॉल उबंटू अलॉंगसाइड अनदर ऑपरेटिंग सिस्टीम, डिलीट युअर एक्झिस्टिंग ऑपरेटिंग सिस्टीम अँड रिप्लेस इन विथ उबंटू. ओके, सो तुम्हाला जर पूर्णपणे डेटा तुमचा लॉस करायचा असेल तर इकडनं जा, अदरवाईज समथिंग एल्समध्ये जा. तर लॉस करायचं असेल याचा अर्थ असं नाही की हे वाईट आहे, उलट तुमची सिस्टीम रिफ्रेश होईल आणि तुम्ही काय, आपण स्टेप नंबर 2ला बघितलं तसं आपण अगोदरच बॅकअप घेऊन ठेवलेला आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण जातो आहे, बिगिन इन्स्टॉलेशन. आफ्टर कन्फिगरेशन स्टोरेज क्लिक ऑन दी इन्स्टॉल नाऊ बटन. म्हणजेच काय, स्टोरेज दिल्यानंतर इन्स्टॉल नाऊच्या बटनवरती तुम्ही जाणार आहात. आता आपण समथिंग एल्सला गेल्यानंतर तिकडे काही पार्टिशन्स पण तयार करतो जे आपण लॅबमध्ये करतो, पण ह्या सिक्वेन्समध्ये त्यांनी दाखवलेलं नाही. तर ह्याचं थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आपण विंडोज इन्स्टॉल करते बघा जसे पार्टिशन पाडतो की तुम्हाला सी पाहिजे की डी पाहिजे, त्याचप्रमाणे आपण इन्स्टॉलेशन कुठे करायचं त्याच्यासाठी एक पार्टिशन पाडून ती पर्टिक्युलर पार्टिशन तिकडे ठेवतो. ओके, सो बघूया. A small pane will be appear with an overview of a storage option you have chosen, with the chance to go back if the details are incorrect. Okay, click continue to fix the change in place and start installation process. So इकडे आपण इन्स्टॉलेशन बिगिन केलं आहे. नेक्स्ट स्टेप, इकडे आपल्याला लोकेशन सिलेक्ट करायचं आहे, आपण कुठल्या सिटीत राहतो तिथे. फॉर एक्झाम्पल मी इकडे क्लिक करणार, सो मी इंडियाला चूज करणार कारण मला टाईम वगैरे तिकडचा पाहिजे. सो नेक्स्ट लॉग इन डिटेल. जेव्हा तुम्ही लास्ट स्टेपला येतात ते तुमचा युजर नेम विचारला तर म्हणजे तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे का, पासवर्ड कन्फर्म करा, युजर नेम हे सगळं विचारलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचा ॲक्च्युअल उबंटू इन्स्टॉल होतं. आता ह्यानंतर जर तुमची सिस्टीम चांगली असेल म्हणजे त्याचं कन्फिगरेशन चांगलं असेल तर साधारण अर्धा तास तरी लागतो. त्यानंतर आपला उबंटू व्यवस्थित इन्स्टॉल होतो. जर आपलं कन्फिगरेशन जरा लो असेल तर साधारण 35 ते 40 मिनटं लागतात, पण त्याच्यावरती लागत नाही, कधी कधी 20 मिनटात पण इन्स्टॉलेशन होऊन जाते. ओके, आफ्टर दॅट इन्स्टॉलेशन कंप्लीट. ओके, सो इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला रिस्टार्ट नाव विचारतो, सो एकदा करून टाकायचं जेणेकरून तुमची सिस्टीम व्यवस्थित बूट होईल. ओके, सो हे आपले स्टेप्स होते. आता हे स्टेप्स जसे जसे मी सांगितले तसे जसे तुम्ही लिहून काढायचे आहेत कारण आपल्याला क्वेश्चन्स बघा इकडे दिलेलं आहे. सॉरी की इकडे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, इन्स्टॉल अँड कन्फिगर लायनक्स और सिमिलर ऑपरेटिंग सिस्टम ऑन युअर कम्प्युटर
राईट डाऊन द स्टेप्स फॉर द सेम. ओके, सो आपल्याला स्टेप्स लिहायचे आहेत. ओके, सो आता मी क्वेश्चनकडे जातो आहे. व्हॉट आर द डिफरंट व्हर्जन ऑफ लायनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. जसं बघा आपल्याला इकडे त्यांनी सांगितलं आहे की हे बघा, इट इज द फ्री टू डाउनलोड अँड इन्स्टॉल ऑन युअर कम्प्युटर बिकॉज इट इज ओपन सोर्स. बघा वाक्य काय ते, बिकॉज इट इज ओपन सोर्स देअर आर अ व्हरायटी ऑफ डिफरंट व्हर्जन और डिस्ट्रीब्युशन्स अवेलेबल डेव्हलप बाय डिफरंट ग्रुप. म्हणजेच काय, फ्री टू डाउनलोड असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची व्हर्जन्स त्याची बनलेली आहेत. ओके, आणि त्याचप्रमाणे त्याने तुम्हाला काय सांगितलं आहे, व्हॉट आर द डिफरंट व्हर्जन्स ऑफ लायनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. खूप सारी आहेत. तुम्ही नुसता क्वेश्चन इंटरनेटवरती सर्च केल्यानंतर विकिपीडियामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची बेस असणारी व्हर्जन भेटतील. सो इथे मी काही व्हर्जन्स काढलेली आहेत. सो व्हॉट आर द डिफरंट व्हर्जन ऑफ लायनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, डेबियन, फेडोरा, उबंटू जे आपण म्हणतो आहे ना आता आपण वापरणार म्हणतो आहे, आणि लायनक्स मिंट. ओके, ही 4 व्हर्जन मी बाजूला काढलेली आहेत. ओके, हे एक मी डॉक्युमेंट बनवलं आहे ज्याच्यामध्ये सगळी आन्सर की आहे पैकी. सो ही पण मी शेअर करेन. ओके, आफ्टर दॅट इनलिस्ट द स्टेप फॉर बूटिंग द ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, हा क्वेश्चन मी डिस्कस करणार नाही, कारण कुठल्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला जर बूट करायची असेल तर त्याच्या स्टेप्स सांगा, आणि तुम्ही आता कॅपेबल आहात की हे स्टेप सांगू शकता. ओके, सो आय एम गोइंग फॉर थर्ड क्वेश्चन. स्टेट द नेम ऑफ लेटेस्ट मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम अँड इट्स ॲडव्हान्टेज. ओके, आता मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम सांगून त्याची ॲडव्हान्टेज सांगायची आहे. ओके, स्टेट द नेम ऑफ लेटेस्ट मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम. आता मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम कोणकोणत्या आहेत ते तुम्ही सांगा, आणि त्याप्रमाणे त्याचे ॲडव्हान्टेज लिहायचे. जसं मी तर विंडोज NT पासून आता जो आहे त्यापर्यंत आलेलो आहे, कदाचित याच्या पुढे पण असतील. सो त्याच्यापैकी एक्झाम्पल सांगायचे आहेत कोणकोणते आहेत. मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम. मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ॲट अ टाईम मल्टिपल युजर ती यूज करू शकतात. बघा इकडे मल्टीयुजर कॅन ॲक्सेस सेम कॉपी ऑफ द डेटा ऑन अ कम्प्युटर सिस्टीम. फॉर एक्झाम्पल, इफ सम PPT file is stored in one computer, then other user can watch the PPT on their terminal. ओके, सो तुम्हाला याच्यावरनं मल्टीयुजर ऑपरेटिंग सिस्टीम कळलं असेल, आणि हे आपण डिस्कसही केले आपल्या थिअरीला. ओके, आफ्टर दॅट हे आपले क्वेश्चन झाल्यानंतर इकडे एक्सरसाइजमध्ये त्यांनी काही 4 क्वेश्चन विचारले, तेही डिस्कस करतो मी. फर्स्ट काय आहे तर, डिफरन्शिएट बिटवीन कमांड लाईन OS आणि GUI बाय गिविंग एक्झाम्पल. म्हणजेच काय आहे तर, आपल्याला माहिती आहे CLI आणि GUI असे 2 प्रकारचे डिफरन्स विचारलेले आहेत. सो CLI इज नथिंग बट कमांड लाईन इंटरफेस, आणि GUI इज नथिंग बट ग्राफिकल युजर इंटरफेस. मग आपल्याला याच्यामध्ये डिफरन्स सांगायचा आहे. ओके, मग आता इझी आहे, हे तुम्ही आता बऱ्याच वेळा डिस्कस केलं आहे, म्हणजे कळतं आहे ना तुम्हाला. कमांड प्रॉम्प्टमध्ये जर आपल्याला एखादं काम करायचं असेल किंवा एखादा आउटपुट काढायचं असेल तर आपल्याला डेटा कीबोर्डने लिहावा लागतो. ओके, जसं आपण याचं एक्झाम्पल घेऊया. लायनक्समध्ये जर मला डिरेक्टरी बनवायची असेल तर मी MKDIR आणि पुढे त्या डिरेक्टरीचं नाव देतो, पण इकडे जर मला विंडोमध्ये बनवायची असेल तर मी डिरेक्ट राईट क्लिक करून न्यू फोल्डर करतो. सो दिस इज डिफरंट. सो CLI आणि GUIमध्ये डिफरन्स आहे, तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. पहिलाच बघा, इट इज डिफिकल्ट टू यूज, इट इज इझी टू यूज. म्हणजे काय, कमांड लाईन आहे, म्हणजेच काय, कमांड तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. सो इट इज डिफिकल्ट टू यूज. कन्झ्युम लो मेमरी आणि इट इज कन्झ्युम मोर मेमरी. आता लो मेमरी का, कारण तुम्हाला कमांड लिहायची आहे, म्हणजे तिकडे ग्राफिक्स जास्त नाही आहे, आणि जिकडे ग्राफिक्स कमी आहेत त्या ठिकाणी तुमची MB कमी लागणार तुम्हाला. ओके, म्हणजे साईज कमी लागणार, पण इकडे ग्राफिक्स जास्त आहे सो जास्त लागणार. सो CLI हा फास्टर असतो, कारण तिकडे तुम्हाला डिरेक्टली कमांड लिहिल्यानंतर तुम्ही जे एंटर मारता ते डिरेक्टली ग्राफिक्सचा लोड कमी असल्यामुळे तुम्हाला येणारं आन्सर हे टेक्स्टमध्येच येतं. इकडे मात्र सगळ्या ग्राफिक्सचा खेळ असतो. ओके, सो आहे तिकडे वाचून घ्या. आफ्टर दॅट सेकंड क्वेश्चन काय आहे, ड्रॉ द डायग्रॅम ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग सिस्टीम अँड स्टेटेड कन्सेप्ट. ओके, आता हा आपण क्लिअरली आपल्या थिअरी पार्टमध्ये केलेला आहे. मल्टी प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट तो मी इकडे पण दिलेला आहे. सो बघा, इथे मल्टी प्रोग्रॅमिंग कन्सेप्टमध्ये त्यांनी एक डायग्रॅम देऊन हा कन्सेप्ट दाखवलेला आहे. इकडे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पण दिलेले आहे. ओके, देन व्हॉट आर द एक्स्ट्रा फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड बाय लायनक्स ओव्हर द विंडोज. म्हणजेच काय, लायनक्सचं विंडोजवरती कम्पॅरिझन करायचं आहे. सो एक्स्ट्रा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मी इकडे टाकलेल्या आहेत. 1-2 वाचून दाखवतो. युनिक्स इज द मोर फ्लेक्झिबल
and can be installed on many different type of machine including mainframe computer, supercomputer and microcomputer. ओके, त्यानंतर परत इकडे बघा, इट हॅज ग्रेट बिल्ट इन सिक्युरिटी अँड परमिशन फीचर दॅन विंडोज. ओके, आणि ऑल्सो मच ग्रेट प्रोसेसिंग पॉवर दॅन विंडोज. सो काय काय ॲडव्हान्टेज आहेत जी ज्याला विंडोजपेक्षा मोठं करतात ते इकडे आपल्याला सांगायचे आहे. ओके, देन पुढे काय, इनलिस्ट द 4 फीचर ऑफ फॉलोइंग ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, आता प्रत्येकाची इकडे फीचर्स सांगायचे आहेत. आता हा 5 क्वेश्चन जो आहे तो तुम्ही करा, कारण विंडोज 98, 2000 XP याच्याबद्दल फक्त 4 फीचर लिहायचे ते तुम्ही लिहून टाका. दॅट्स इट. सो इकडे आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट संपतो आहे. आता एक्सपेरिमेंट कसा लिहायचा अशी जर कोणामध्ये क्वेरी असेल तर डिरेक्टली तुम्ही प्रॅक्टिकल नंबर जो काय आहे एम जे आहे देन प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स लिहिलात तर बेटर आहे. आफ्टर दॅट POCOज तुम्हाला याच्यामध्ये असणार मॅन्युअलमध्ये, पण इकडे तुम्ही जरा मेन्शन करा थोडेफार. ओके, म्हणजे प्रॅक्टिकल आउटकम काय आलं पाहिजे ते मेन्शन करा. आणि याच्यामध्ये जर इम्पॉर्टंट असं काय वाटत असेल, फॉर एक्झाम्पल मिनिमल थिअरिटिकल बॅकग्राऊंडमध्ये त्यांनी पूर्णपणे स्टेप्स दिलेले आहेत. ओके, सो त्या लिहून टाका तुम्ही. आफ्टर दॅट रिसोर्स तुम्हाला काय लागणार तेही लिहा, आणि रिसोर्स काय लागणार त्याच्यानंतर हा जो आहे महत्त्वाचा, म्हणजे याला तुम्ही वेगळ्या पेजवरती स्टार्ट करा. फॉर एक्झाम्पल आता इथे हा क्वेश्चन दिलेला आहे, मग हा तुम्ही क्वेश्चन दिल्यानं त्याच्याखाली आपण जी मग असे सगळ्या स्टेप बघितल्या त्या सगळ्या व्यवस्थित लिहून काढल्या. ओके, आफ्टर दॅट क्वेश्चन्स जे काही आहे ते मी आता डिस्कस केले आहेत, त्याची PDF तुम्हाला शेअर करतो आहे. जे क्वेश्चन नाही ते तुम्हाला शोधायचे आहेत, आणि सगळं करून डॉक्युमेंट रेडी करा. तो पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट आहे तो रेडी करा. ओके, सो थँक्यू. आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंटला जनरल पर्पज कमांड एक्झिक्यूट करून बघणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत तर उबंटू इन्स्टॉल केलेलं आहे आपण ऑलरेडी. आता आपण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जनरल पर्पज कमांड आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही उबंटूमध्ये CAL म्हणजे कॅल ही कमांड टाकली तर पर्टिक्युलर मंथचं तो कॅलेंडर डिस्प्ले करतो. ओके, करंट मंथचा. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या जुन्या वर्षाची पर्टिक्युलर महिन्यातला पर्टिक्युलर तारखेला कोणता वार होता हे जर बघायचं असेल तर त्या प्रकारचे कमांड लिहून तुम्ही बघून ते बनवू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, $डेट. ओके, $डेट म्हणजे काय, इट डिस्प्ले द सिस्टीम डेट अँड टाईम. ओके, मग त्याप्रमाणे तुम्ही सिस्टीमची डेट आणि टाईम बघू शकता. मग $Y काय करतो तर इयर दाखवतो. $B काय करतो हे त्याचे फॉर्मॅट आहेत. ओके, सो हे बघूया आपण डिटेलमध्ये. लायनक्सची एक मजा आहे की आपण एक जर व्यवस्थित केलं तर पुढे सगळे त्याच्याशी डिपेंडंट असे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक कमांड केली तर ती तुम्हाला तिथेच करायची आहे, आणि पुढचे एक्सपेरिमेंट पण तुम्हाला शेलमध्येच करायचे आहे. हां, पुढे जरा तो VI एडिटर येतो ते बघूया, ते 7व्या-8व्या एक्सपेरिमेंटपासून आहे. पण ठीक आहे, आजच्यापुरती एवढं ठीक आहे. सो मॅन्युअल आता रेडी करायला घ्या, तुमची नोटबुक वगैरे जी काय तुम्ही घालणार असेल ती रेडी करायला घ्या. सो थँक्यू अँड बाय बाय. थँक्यू.